चौंडीला अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळासाठी 681 कोटींचा आराखडा मान्य करण्यात आलेला आहे. 5503 कोटींच्या जीर्णोद्धार प्रकल्पांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी ही माहिती दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. मुलींसाठी विशेष ITI तसंच यशवंत विद्यार्थी योजनेअंतर्गत 10,000 विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवलं जाणार आहे. हे आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबवणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देण्यात येणार आहे. फडणवीसांनी ही घोषणा केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केलं आहे. अहिल्यादेवी यांचं जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचबरोबर तुळजाभवानी मंदिरासाठी 1865 कोटी, ज्योतिबा मंदिरासाठी 259 कोटी, महालक्ष्मी मंदिरासाठी 1445 कोटी रुपयांच्या खर्चांना मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते चौंडीत सूतगिरणीचं भूमिपूजन करण्यात आलं. चौंडीत जवळपास 10 एकरवर उभारण्यात येणार आहे सहकारी सूतगिरणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत. निवडणुका घ्यायच्याच नाहीत का? सुप्रीम कोर्टाने सवाल विचारला. सध्या देशात आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखं झालंय, कोर्टानं अशी टिप्पणी केली. 2022 आधीच्या OBC आरक्षणानुसार निवडणुका होतील. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत. निवडणुका रोखून ठेवण्याचं ठोस कारण दिसत नाही. सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण तर निवडणुकांना मुदतवाढ घेण्यासाठी न्यायालयाचीच परवानगी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं. निवडणूक आयोगानं लवकरात लवकर निवडणुकांची तयारी करावी, फडणवीसांनी अशी आयोगाला विनंती केली. जाणून बुजून निवडणुका लांबवल्या, जयेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली. आतापर्यंत का टाळण्यात आला याचं उत्तर कोणाकडेच नाही, मात्र आता निवडणुका घ्याव्याच लागतील असं वक्तव्य आव्हाडांनी केलं आहे. निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत. कोर्टाचा आदेश आहे तर स्पष्ट केलं पाहिजे, पण निवडणुका झाल्या पाहिजेत हे आमचं म्हणणं आहे. ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात दिलेल्या निर्णयाचं स्वागत मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. तर कुठलाही अडथळा न येता निवडणुका झाल्या पाहिजेत अशी देशपांडे यांनी माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं लक्ष्मण हाके यांनी स्वागत केलं. बोगस OBC दाखले घेऊन तुमच्यासमोर निवडणुकीत येणाऱ्यांना खड्यासारखं बाजूला करा असं आवाहनही हाकेंनी केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये लबाडांनो पाणी द्या या आंदोलनावर आधारित रॅप सॉंग लॉन्च करण्यात आलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या हस्ते हे रॅप सॉंग लॉन्च करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गाची आणि नदी खोलीकरणाच्या कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी रस्ते दुरुस्ती आणि नदी नाले खोलीकरणाच्या कामाचा गडकरींनी आढावा घेतला. दिव्यांग व्यक्तींबाबत कथित असंवेदनशील वक्तव्य केल्याचं प्रकरण कॉमेडियन समय रैनासह इतर चौघांना सुप्रीम कोर्टानं समन्स बजावले. 5 जणांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. ABP माझाच्या बातमीनंतर समाज कल्याण विभागाचे नागपूर उपायुक्त बाबासाहेब देशमुखांचं निलंबन झाले. महिला बचत गटासाठी राबवण्यात आलेल्या योजनांमध्ये महिला बचत गटांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. बीड पोलीस अधीक्षकांच्या घराबाहेर गांजा उडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे थेट निलंबन करण्यात आले. पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी ही कारवाई केली. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या लाडू वाटपाचा वाद चिघळलाय. प्रसाद वाटपाची योजना अखंडपणे सुरू राहणार असल्याचा निर्धार विश्वस्थांनी जाहीर केला आहे. उद्योगपती आकाश अवन यांनी गेल्या 15 दिवसात तिसऱ्यांदा साईंचं दर्शन घेतलं. मुंबई इंडियन्स संघाच्या जर्सीचा रंग असलेल्या निळ्या रंगाच्या शॉलला साई समाधीवर त्यांनी अर्पण केलं. मिठी नदी सफाई प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल झाला. मुंबईत 7 ते 8 ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी झाली. मुंबई महापालिका अधिकारी कंत्राटदारांच्या घरावर ही छापेमारी झाली. ठाण्यात लवकरच हवाई टॅक्सी सुरू होणार आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली. घोडबंदर रोडवरील भाईंदरपाडा इथं विहंग हिल्स परिसरातील 40 मीटर रस्त्यावर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. पुढील 5 दिवस राज्यात अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईला आज आणि उद्या येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. NDRFच्या टीमकडून मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देण्यात आल्या आणि पावसाळ्यापूर्वी कामाचा आढावा घेण्यात आला. पुण्यात पाणीकपात सुरू ठेवायची की रद्द करायची याचा निर्णय घ्या. पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पाणीपुरवठा विभागाला आदेश दिलेत. आठवड्याभरात फेर आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. बीड जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. बीड, गेवराई, पाटोदा, आष्टी आणि केज तालुक्यात वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झाला. अनेक भागात गारपीटही पाहायला मिळाली.
बीडमध्ये अवकाळी आणि गारपिटीनं आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या शेतात आंब्याचा सडा पडलाय. गारपिटीनं फळबागांचं अतोनात नुकसान झालंय. बीडच्या माजलगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं, तर वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे सोलर पॅनलही उडून गेले. नंदुरबारच्या तळोदा शहरात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्याचं थैमान झालं. आंब्याच्या बागांचं प्रचंड नुकसान झालंय. शासनाला त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली. अकोल्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. पावसानं वातावरणात गारवा आणला. गेल्या काही दिवसांपासून अकोल्याचं तापमान 45 अंशांत पार गेलं होतं. भंडारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपले. भात पिकाला अवकाळीचा फटका बसला. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यानं शेतकरी मात्र संकटात सापडला आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी, टाकळी आणि तेल्हारा परिसरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी झाली. केळीच्या बागा वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्या. शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. परभणीत वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं. आंबा, केळी, लिंबोणी अशा अनेक फळबागांचं नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या बागा मात्र भुईसपाट झाल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.